ब्लर खूप पहिले का तो होईल थोडा वेळाला क्लिअर. वेट करा. चला आज आपण व्हेरिएशन बद्दल पाहणार आहोत. व्हेरिएशन व्हेरिएशन चॅप्टर नंबर 7. याला क्लिअर. तर मुलांनो, दोन प्रकारची व्हेरिएशन्स असतात. एक आहे लेट डाऊन केलं दोन्ही होते. एक आहे डायरेक्ट व्हेरिएशन. कोणतं व्हेरिएशन? डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन आणि दुसरा आहे इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनव्हर्स व्हेरिएशन. आता डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय आणि इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय? एक उदाहरण सांगतो. एका रुपयाला हे रुपीज आणि द नंबर ऑफ बनानास यूज. रुपीज अँड नंबर ऑफ बनानास. एका रुपयाला तर 2 रुपीजला किती बनाना भेटतील सांगा? 2 रुपीजला किती बनाना भेटतील? 4. व्हेरी गुड. 2 रुपीजला किती बनाना भेटतील? 4 बनानास. 3 रुपीजला 2 रुपीजला 4 बनाना. 3 रुपीजला 6. 4 रुपीजला 8 बनाना. मग आता एक गोष्ट लक्षात आली, रुपीज वाढायले तर नंबर ऑफ बनाना सुद्धा रेशो व्हायलेत वाढायले. हे दोन्ही थिंग्स इन्क्रीज व्हायल्यात. म्हणजे पैसे जसे जसे वाढले तसे तसे बनानाची संख्या सुद्धा काय झाली? वाढली. ठीक आहे. याला म्हणायचं डायरेक्ट व्हेरिएशन. खरं का डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय सांगा? व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट व्हेरिएशन? ओके. दोन्हीही गोष्टी वाढतात देशामध्ये. ठीक आहे. त्याला म्हणायचं डायरेक्ट व्हेरिएशन. आता डायरेक्ट व्हेरिएशन लिहिण्याची कशी असते बघा. रुपीजला समजा मी एक्स म्हटलं आणि नंबर ऑफ बनानाला वाय म्हटलं. एक्स आणि वाय याला लिहिणार. एक्स इज डायरेक्टली व्हेरिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल सुद्धा म्हणतात वाय. हे सिम्बॉलिक व्हेरिएशन्स. डायरेक्ट व्हेरिएशन एक्स इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ वाय. आलं का समजच्या लक्षात? सांगा मला. थोडंसं पुढे सांगता येईल आता. ओके ओके ठीक. चलो आता मी काही एक्झरसाइज मध्ये गणित घेतलं तुमच्या लक्षात येईल. एक्झरसाइज मध्ये प्रॉब्लेम घेतात थोडंसं कळेल तुम्हाला मी काय सांगणार. इनव्हर्स व्हेरिएशन विषयी नंतर डिस्कस करू. Practice set 7.1. Number 1. Write the following
statements use symbol of variation, using some symbol of variation. पुढे जे स्टेटमेंट आहे ते सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन वापरून आपल्याला करायचे. तर सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे, खूप सिंपल आहे, काही जास्त डोकं लावायची गरज नाही. circumference कंसामध्ये C of a circle is directly proportional to its radius. ओके. आता तुम्हाला उत्तर तर मी लगेच सांगू शकतो, काही अडचण नाहीये. सर्वत्र रिपीट होईल, काही अडचण नाही बेटा. तर सर्कम्फरन्स कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगतो अगोदर. हे जे गोल दिसते हे याला म्हणत असतात सर्कम्फरन्स, आणि हे जे अंतर आहे सेंटर पासून हे अंतर याला काय म्हणतात, रेडियस. आता डायरेक्ट व्हेरिएशनचं उत्तर कसं आहे, जर हे रेडियस वाढवली तर हे गोल कसा होईल, मोठा होईल. म्हणजे रेडियस वाढवली तर गोल चक्र सुद्धा काय व्हायले, मोठा व्हायले. पण हे कोणतं कशाचं उदाहरण नाहीये, डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे मुलांना, डायरेक्ट व्हेरिएशनचं. मग डायरेक्ट व्हेरिएशनच्या एक्झाम्पलला मी असं लिहिणार, C is directly proportional to रेडियस कशाला दाखवलंय, R. C हे असं चिन्ह आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. चला कळालं का सांगा मला. C is directly proportional to radius. ओके, रिपीट करू, काय अडचण नाही बघा. एनिवे लक्ष द्या बघा, पोरो काही कठीण नाही आहे याच्यामध्ये. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे हे चिन्ह आहे त्याचं. C is directly proportional to कशाशी, रेडियस म्हणजे R. फक्त हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह असं आडवच्या मराठीतलं, ह्याला आपण म्हणतो त्याने जसं सांगितलं तसं फक्त आपल्याला लिहिलंय, C is directly proportional to the radius. C is directly proportional to radius. आता कळालं का सांगा मला. स्टुडंट्स लक्षात आलं का मुलांनो, सांगा मला एकदा प्लीज. ओके, हो वैष्णवी हो म्हणते, सर्वज्ञ यस. बाकीचे सांगा. ओके समर्पण, ओके सुदर्शन, ओके रितेश. एक दोन उदाहरण आणखी प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची, हा चिंता नका करू. ओके प्रतीक्षा. द सेकंड एक्झाम्पल, सेकंड consumption of पेट्रोल. कंझम्पशन ऑफ पेट्रोल म्हणजे काय, गाडीला जे काही पेट्रोल लागतं, जे काही गाडी पेट्रोल खायली आपण म्हणतो त्याला आपण कंझम्पशन म्हणूया. कंझम्पशन ऑफ पेट्रोल ते एल दाखवतो. इन a car and traveled
distance traveled by that car म्हणजे are direct variation. डायरेक्ट व्हेरिएशन. खूप सिंपल मुलांना बघा, कंझम्पशन ऑफ पेट्रोलला काय म्हणलंय? एल. कंझम्पशन ऑफ पेट्रोलला, अरे मुलांना रिपीट करतोय, काय अडचण नाही घ्यायची. हा युट्यूबला आजचा व्हिडिओ येईल, पुन्हा रिपीट चिंता करू नका. ओके. हा प्रणव, कंझम्पशन ऑफ पेट्रोल म्हणजे एल इन अ कार and distance traveled by that car म्हणजे डी आर डायरेक्टली व्हेरिएशन. म्हणजे एखादी कार जर जास्त दूर गेली तर तिला पेट्रोल कसं लागेल? जास्त. कमी अंतर गेले तर तिला पेट्रोल कसं लागेल? कमी. म्हणजे कंझम्पशन ऑफ पेट्रोल एल, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार म्हणजे डी काय आहे? डायरेक्ट व्हेरिएशन किंवा या ठिकाणी डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे. पण डायरेक्ट प्रोपोर्शनलला हे असतील सिम्बॉल. लक्षात आलं का? बघा खूप सोपं आहे. कंझम्पशन ऑफ पेट्रोल एल आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार डी, या दोघांमध्ये कोणतं व्हेरिएशन आहे? डायरेक्ट व्हेरिएशन आहे. फक्त इथे चिन्ह द्यायचं काम. आलं लक्षात? सांगा येस ऑर नो. एक मिनिट हा, माझा वाईस क्लिअर येत नाही का? एक मिनिट. मी माझा वाईस क्लिअर करतो. ब्लर. आता आवाज क्लिअर यायला का? सांगा मला. आवाज क्लिअर यायला का आता? यस सर. ओके बेटा, ठीक आहे. थोडासा आवाज राजकुमार नाही वाटत. बघा मी बोर्डला सुद्धा सॅनिटाईज करीत असतो, जेणेकरून की कोरोना आपल्याला होऊ नये. खरं वाटायला की नाही तुम्हाला मी बोर्डला सॅनिटाईज करायलो? पुन्हा कुणाला खरं वाटायला रे? मी बोर्डला सॅनिटाईज करायलो. बर ठीक. नाही वाटलं काय करावं आता. बोर्डला सॅनिटाईज करावं लागेल. कोरोना माहिती करू. मला कोरोना होऊ नये म्हणून मी कुणाच्या घरी सुद्धा जाईन आता. कारण सध्या पेशंट खूप निघाले, त्याच्यामुळे आपण आपल्या घरातच बसायचं, घराच्या बाहेर जायचं नाही. जो घराच्या बाहेर जाईल, एक खूप चांगला जोक यायला बघा, मी ह्याच्यावर ऐकला. कशावर? व्हॉट्सअपवर. कि जे लोक सरकारी दवाखान्यात जातील, हिंदी मध्ये येतो, जो लोग सरकारी दवाखाने में जाएंगे वो जान से हाथ धो पाएंगे, और जो लोग प्राइवेट हॉस्पिटल में जाएंगे वो जायदाद से हाथ धो जाएंगे, जायदाद आपली जाईल. त्याच्यापेक्षा घरात बसून हात धुवा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. Second, if M is directly proportional N and M 154, N equal to 7, find the value of M
when काळजीपूर्वक लक्ष द्या करू. आता हे थोडं समिट डिटेल घेणार आहे हा, तुम्हाला लक्षात येण्यासाठी. डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ एम. एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे आहे गिव्हन. झालं गिव्हन. आता हे चिन्ह कट करायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे चिन्ह काय करायचं आपल्याला? कट. हे चिन्ह कट करून याच्या जागेवर आपल्याला हे चिन्ह कट करून बरोबरच चिन्ह आणि केलंच. केला काय म्हणतात बघा, केला म्हणतात की काय असतो? के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. पुढे पुढे तुम्हाला थोडं जमा लक्षात येईल. तर सुरुवातीला फक्त एवढंच लक्षात ठेवा, हे चिन्ह कट करायचं, त्याच्या जागी काय लिहायचं? इक्वल टू के. इक्वल टू के आणि एन जशा तसं. के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इतके स्टेप कळाली का मला अगोदर हे सांगा, कारण ह्याच्या पुढचं सांगण्याला काही अर्थ नाही. हे जर नाही कळलं का सांगा मला, मेसेज करा. काय घ्यायचं काय नाही मी नंतर सांगेल, सध्या तेवढं घ्यायचं. म्हणजे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी अगोदर सांगेन झालं. फक्त काय करायचं एवढं लक्ष द्या. मी तुम्हाला त्याचा अर्थ आणखी सांगितला नाही. अर्थ मी काही एक्सरसाइज झाल्यावर सांगेन. हे चिन्ह कट करायचं, हे इक्वल टू आणि केलंय. कळाला का सांगा एवढं? येस, एवढं फक्त लिहायचंय. प्रणव बेटा लक्ष द्या इकडं. त्याला काय दिलं? एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतात. एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल हे गिव्हन आहे. त्यानंतर हे चिन्ह कट करून इक्वल टू आणि के लिहायचं. इक्वल टू आणि काय लिहायचं? के. मग काय लिहायचं? के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. पहिल्या गोष्टी फक्त समजून घ्या, नंतर मी रिपीट करेन. ओके हा. तर आता त्याने एम ची व्हॅल्यू किती दिली? 154 आणि यांची किती दिली? 7. पुट m is equal to 154 and n is equal to किती? 7. किती? थोडा वेळात दिसेल बेटा, माझ्याकडून नेटवर्क छान आहे. m ची व्हॅल्यू किती आहे? 154. m is equal to 154 आणि n is equal to किती आहे? 7. n is equal to 7. ह्या दोन किमती याच्यात ठेवायच्या. m च्या ठिकाणी आपण 154 ठेवू. के जशाला तसं देऊ. के इज इक्वल टू 7 दोन्ही 14. के ची किंमत किती आली? 22. के ची व्हॅल्यू किती आली? 22. मुलांना थोडंसं वेट करा, येऊन की कोणाकोणाला ब्लर दिसायला ब्लर दिसायला स्पीड होतं एकदम काय? ओके, त्या मुलांना ब्लर दिसायला त्यांना मी रेकॉर्डिंग देतो हा. कारण आता काही जणांचं ब्लर आहे, तुमचं नेटवर्क बरोबर नाहीये. इथला सुदर्शन बेटा, इथलं नेटवर्क छान आहे हा. बघा के ची व्हॅल्यू किती आली? 22. मग के ची व्हॅल्यू 22 आली तर ही व्हॅल्यू इथं ठेवायची. m इज इक्वल टू के ची व्हॅल्यू किती? 22. n जशाला तसं म्हणायचं. याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ काय म्हणायचं याला? व्हेरिएशन. पुन्हा एकदा मी आतापर्यंत जी प्रोसेस झालेली आहे ती रिपीट करतो.
ओके, आय विल रिपीट दिस प्रोसिजर. ही प्रोसिजर मी रिपीट करतो जेणेकरून की मुलाला लवकर कळेल. काही मुलांना ब्लर दिसलं, काही जण रिपीट करा म्हणले, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. पुन्हा एकदा प्रॉब्लेम मध्ये बघा. M is directly proportional and symbol directly proportional. And M किती आहे 154 आणि N किती आहे 7. आपल्याला व्हॅल्यू काढायची M ची वेळेस N इज इक्वल टू किती असेल 14. आता ही व्हॅल्यू आपण कशी काढणार बघा सांगतो तुम्हाला. अगोदर जे दिले ते आपण लिहूया. M is directly proportional N लिहिलं, हे दिलेलं आहे. हे चिन्ह कट करायचं आणि इक्वल टू के लिहून N लिहायचं. कंसात काय लिहायचं K is constant. K is constant. ओके, मी रिपीट सांगतोय K is constant. आता M ची व्हॅल्यू किती आहे 154. इथं पुट M is equal to 154 and N is equal to किती 7. N is equal to 7. इक्वेशन काय आहे बघा. M ची व्हॅल्यू 154, N किती आहे 7. 154 हे 7 इकडे डिवाइड मध्ये आणायचे. K जर भागाकार केला तर किती येईल हे 22. किती आलं 22. K ची व्हॅल्यू आली 22. ही जी 22 व्हॅल्यू आहे इथं ठेवायची. M जशाला तसं. K ची व्हॅल्यू किती काढली 22 आणि हे N जशाला तसं. मला काय म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता दिलेल्या प्रश्नात उत्तर काढू. व्हॅल्यू M ची काढायची. N ची किती दिलेली आहे 14. इथे लिहिणार पुट N बरोबर 14. हे M दशाला तसं 22. यांच्या ठिकाणी किती ठेवायचं 14. 14 दोन्ही 28. M ची व्हॅल्यू आली 308. मुलांनो हा प्रॉब्लेम घ्या लिहून. राईट डाऊन दिस प्रॉब्लेम स्टुडंट. प्रॉब्लेम लिहा.